नमस्कार, मी बालचंद्र होलम. आपल्या सर्वांनाच वसई विरारमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनची उत्सुकता लागली असताच काही एक वर्षामध्ये अशा अनेक घडामोडी झाल्या. विधानसभेचे दोन्ही आमदार 132 आणि 133 हे भाजपचे आले, परंतु गेली अनेक 35 वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या एका शब्दावरती सर्व नगरसेवक सभापती असे आजपर्यंत काम करत होते. मग एक वर्षात नेमकं काय झालं आणि खरोखर नाराज लोक कुठे गेली आहेत का? आज ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. एक जवळजवळ 30-25 वर्ष जे बहुजन विकास आघाडीचे नालासोपाराचे सचिव म्हणून नरेशभाऊ जाधव काम करत आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये सतत प्रत्येक दिवशी प्रत्येक कार्यकर्त्याला आणि बहुजन विकास आघाडीचं काम करण्यासाठी ते तत्पर असतात आणि ते माजी नगरसेवक आहेत. काय जाधव साहेब सांगाल की कालची भाजपमध्ये जी इनकमिंग झालेली आहे ती काय वास्तविकता आहे? भाजपमध्ये इनकमिंग झालेली आहे की भाजपच्या दबावामुळे ते गेले आहेत याचं काही कल्पना आपल्याला नाही आहे. कालपर्यंत आमच्याबरोबर म्हणजे रविवारपर्यंत आमच्याबरोबर असणारे लोक अचानक तिकडे जातात. ह्याच्यामध्ये आपल्याला योग्य तर मार्गदर्शन काही मिळालेलं नाही किंवा योग्य तर मार्गदर्शन त्यांनीही घेतलेलं नाही असं मला वाटतं. परंतु एवढं निश्चित आहे की जे बहुजन विकास आघाडीचे 25-30 वर्ष काम करून आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या त्यांना किंवा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाने पदं दिलेली आहेत. एवढंच नव्हे तर नगरसेवक झाले आहेत, सभापती झालेले आहेत. असे काही लोक जे कालपर्यंतचे सभापती जे लोक आहेत असे गेले आहेत त्याबद्दल आम्हाला मला तर खास करून मला खूप दुःख वाटतं की 25-30 वर्षाचा आम्ही एकाला खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि पक्षामध्ये आपला एक महारथी असणारा सुद्धा म्हणजे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आधिपत्याखाली आम्ही काम करतो. सर्वसामान्य लोकांच्या उत्कर्षासाठी सर्वसामान्यांच्या अगदी मानवी सुविधांसाठी आम्ही काम केलेलं आहे. असे करत असताना आज ते अचानक सोडून गेले आम्हाला, याचं मला दुःख वाटतं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि दुसरी गोष्ट आहे, दुःख याच्यासाठी वाटतं की सामाजिक धारा आत्मसात करणाऱ्या लोकांबरोबर आमचं सख्य असल्यामुळे आम्हाला दुःख वाटलं. परंतु राजकारणामध्ये अशा गोष्टी घडतात त्याचं दुःख आपल्याला कधीच करावं असं मला वाटत नाही. कारण शेवटी राजकारणामध्ये काम करणारा हा जो प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून आहे, तो माझ्यावरती नाही आहे. मी जर मी असं समजेन की मी आता स्वतः माझं सांगितलं 1995पासून मी या बहुजन विकास म्हणजे वसई विकास मंडळापासून आता झालेल्या बहुजन विकास आघाडीमध्ये मी स्वतः काम करतो आहे. 25-30 वर्ष काम करतो आहे आणि काम करत असताना मला या पक्षाने मला जे काय दिलेलं आहे, मी एकदा नगरसेवक झालो महानगरपालिकेच्या प्रथम नगरसेवक म्हणून मला इथे चान्स मिळाला. 40 कोटीची मी कामं केली आहेत. हे कोणामुळे केली? समाजामध्ये मला समाजाच्या उत्कर्षासाठी किंवा समाजाच्या सर्वांगीण सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मला जो चान्स दिला हा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला आहे. परंतु आज अशा परिस्थितीने जे लोक गेले त्यांना दोनदा तीनदा अशा प्रकारचा चान्स मिळाला आहे. आणि असं असतानासुद्धा या ठिकाणी ते आपल्याला एकाएक कोणालाही न सांगता सोडून जातात. अशी गद्दारी करणाऱ्या लोकांना मी तर सांगेन तिथे गेल्यानंतर त्यांना किंमत कळेल, अन्यथा कळणार नाही. साहेब, बघितलं की तुम्हाला माहिती आहे की पक्षाकडे असं ह्या लोकांनी कधी नाराजी वगैरे व्यक्त केली किंवा असं आपल्याला वाटत होतं की पक्षामध्ये नाराजी काय होती? आज तुम्हाला माहिती आहे की गेली 6 वर्ष जवळपास 6 वर्ष व्हायला आली कुठल्या प्रकारचं निवडणूक झालेली नाही. केंद्रामध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सत्ता त्यांच्यात असल्याकारणाने या निवडणुका आपल्याला लावल्या गेल्या नाहीत. कारण ज्या वेळेला निवडणुकांचा काळ संपला किंवा नगरसेवकांचा काळ संपल्यानंतर प्रशासक बसवलं ते 6 महिन्यापुरतं असतं. असंवैधानिक प्रशासन 6 वर्ष जवळजवळ 5.5 पावणे 6 वर्ष अप्रशासकीय संवैधानिक प्रशासक बसला. हे सगळ्यात मोठी आहे. लोकशाहीची ते गळचेपी आहे. ही या देशामध्ये लोकशाही नाही आहे. आजपर्यंत तुम्ही पाहिलं आता पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायती यांची जी निवडणूक झालेली आहे 100-150 लोक हे बिना निवडणूक घेता निवडून आलेले आहेत. म्हणजे निवडणुकीचा जो मतदानाचा हक्क आहे नागरिकांचा तो हक्क या ठिकाणी डावलला जातो असं मला वाटत नाही. साहेब, आता पाहिलं तुम्ही
काही असं बोललं जातं की जे भाजपचे आमदार आहेत राजन नाईक हे पहिले तर बहुजन विकास आघाडीच्या जवळ होते आणि सहकार्य करणारे व्यक्ती होते. अचानक आज काय ते चक्र असं फिरवत आहेत की आपल्या जाळ्यातले नगरसेवक ओढत आहेत? काय त्यांच्याकडे काय गुपित आहे का त्याच्या? नाही अजिबात नाही. मला अजिबात वाटत नाही आहे. आमच्याच नगरसेवकांचा, जे नगरसेवक राहिलेले आहेत, जे सभापती राहिलेले आहेत, त्यांचा आत्मीय विश्वास ढासळलेला आहे. त्यांना असं वाटतं आहे की आम्ही इथं राहिलो तर बहुजन विकास आघाडीमध्ये अनेक कार्यकर्ते, आज हजारोच्या लाटेने कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांना असं वाटलं की आम्हाला या पुढील निवडणुकीमध्ये पदं मिळणार नाही, त्यापेक्षा आपल्याला भाजपमध्ये गेल्यानंतर पदं मिळतील किंवा आम्हाला निवडणुकीला पुनश्च उभं राहायला मिळेल, अशा दृष्टिकोनातून गेलेले आहेत. कारण मला माहिती आहे भाजप कुठलाही कार्यकर्ता नाही आहे. निदान वसई विरार शहरामध्ये भाजपकडे कार्यकर्ते नाहीत. त्यांना आज आयात करावे लागत आहेत कार्यकर्ते. अशा लोकांना, म्हणजे मला आज कानावर अशी पण बातमी आली, अजून काही लोकांना भाजपने फोनवरती चर्चा केलेली आहे किंवा त्यांना बोलवत आहेत. अशा लोकांना काय तुम्ही सांगाल? मग अशा लोकांना मी एवढंच सांगेन की बाबांनो, जे गेले आहेत ते सुखाने समाधानी राहू देत. त्यांचं वाईट व्हावं अशी आमच्या बहुजन विकास आघाडीची अजिबात इच्छा नाही आहे. ते आपल्या मनाने गेलेले आहेत, आपल्या मनाने मर्जीने गेल्यामुळे त्यांचंसुद्धा चांगलं व्हावं, त्यांनी आपलं काम करावं, तिथे मोठं नाम कमावं, आम्हाला त्याचे काय घेणं आहे. पण ते जाणार, आता म्हणताय तुम्ही काठावर आहेत असे जाणारे आहेत, त्यांनी त्याचा जरूर विचार करावा की ज्या माणसाने आपल्याला इथपर्यंत आणून सोडला, आपला उत्कर्ष. अहो, शेतकऱ्याचे बिल्डर झाले, शेतकऱ्यांचे या ठिकाणी महापौर झाले आहेत, शेतकऱ्यांचे इथे सभापती झालेले आहेत. अशा लोकांनी किमान बहुजन विकास आघाडीला विसरू नये. बहुजन विकास आघाडी किंवा लोकनेते हितेंद्र ठाकूर हे कुठेतरी कार्यकर्त्यांशी संवाद साधायला किंवा कम्युनिकेशनला काही कमी पडले आहेत का? अजिबात नाही. 24 तास म्हणजे एकमेव असा महाराष्ट्रातला नेता आहे की जो 24 तास आपल्या कार्यालयामध्ये बसून असतो. कार्यालयामध्ये बसणारा माणूस समजा त्या ठिकाणी हजारो लोकांचा एक नेता असेल. कार्यालयामध्ये पण नाही, बाहेर बसून असतात. हां, बाहेर कार्यालयाच्या बाहेर असतात. हजारो लोकांचा एक नेता जो आहे, हजारो लोकांकडे जाण्यापेक्षा हजारो लोक त्यांच्याकडे गेले तर काम सुकर होतं आणि लवकर होतं. मला वाटतं की आता जे हा चाललेला प्रकार आहे तो भाजपच्या पायाखालची वाळू सरकले का? डेफिनेटली. मी तुम्हाला छातीतोकपणे सांगतो, वसई विरार महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची 100% सत्ता येईल. आणि या सत्तेच्या भीतीमुळे आज त्यांनी अगोदरच टी व्हीवरती डिक्लेअर केलं आहे की वसई विरार महानगरपालिकेत आमचाच महापौर बसेल. पण लक्षात ठेवा, अशी धोरणं जी आहेत, अशी धोरणं बांधण्याचं भाजपने सोडून द्यावं. एवढे लेचेपेचे वसई विरारवाले नाही आहेत. कारण कोणीही इथल्या मिठाला कधीही छेद देणार नाही आणि जे छेद देतील ते कधीही इथे पूर्ण काळ टिकत नाहीत. मला असं पण वाटतंय की भाजपचं अशी एक चाल असू शकते की आता त्यांच्या युतीमध्ये असलेले शिंदे गट ह्याला कमी करतायत आणि हळूहळू आपली सत्ता वाढवण्यासाठी ह्यांना इनकमिंग करत असतील. हा एक डाव असेल का? हो, मला असं त्याला जे इनकमिंग म्हणता येईल तुम्ही, जे गेलेत बहुजन विकास आघाडी, कोण गेले? बहुजन विकास आघाडीचेच लोक गेलेले आहेत. मग त्याला शिंदेचं काय होतं आता ते त्यांनी समजून जावं ना. नक्कीच. यूज अँड थ्रो करणारा पक्ष एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप, की ज्याच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते असूनसुद्धा बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना पहिलं प्राधान्य देतात. ते त्या स्वतःचे कार्यक्रम 30 ते 40 वर्ष ज्यावेळी काम करतात त्या बिचाऱ्यांना बाहेर वेशीच्या बाहेर फेकलं जातं. असं बहुजन विकास आघाडीने कधीच केलेलं नाही. बहुजन विकास आघाडी महानगरपालिकेच्या तयारीला कशा पद्धतीने लागले आहेत? महानगरपालिकेची ज्या वेळेला डिक्लेरेशन उद्या होईल, मला 20 डिसेंबरच्या नंतर मला वाटतं काहीतरी होणार आहे असं मला ऐकवत आहे. काल टी व्हीवर बातम्यासुद्धा आहेत. त्या अगोदर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बहुजन विकास आघाडी जी काम करत होती, गेली 25-35 वर्ष काम केलं आहे, त्याच पद्धतीने लोकांच्या तळागाळाच्या गरीब लोकांच्या घराघरात जाऊन, दारादारावरती जाऊन या वसई विरार महानगरपालिकेचा 385 किलोमीटरचा जो एरिया आहे त्याचा सर्वांगीण विकास करण्याचं फक्त एकमेव अशी नेतृत्व आहे ते म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर. आपण आताच पाहिलं की आपल्याबरोबर नालासोपाराचे जे सचिव आहेत नरेश जाधव हे आपल्याबरोबर चर्चा करत होते की त्यांनी एकच सांगितलं आहे की बघा की काही 2-3 वर्षापूर्वी
जर शिंदेना त्यांनी इनकमिंग करून घेतलं होतं आणि त्यांचं स्वार्थ साधलं, शिंदे कंपनीची काय दशा झालेली आहे, तसेच आता बहुजन विकास आघाडीचे ज्यांना सर्व काही लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी दिला आहे, परंतु ते तिथे गेलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सोडकलेली इनकमिंग काहीतरी आम्हीच टाकून इनकमिंग पण केलं असेल असं सर्व जनतेला वाटतं आहे. आणि हीच जनता असं करणार असेल तर लोकशाही टिकेल की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन शुभमसह भालचंद्र होलम. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.